आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रामुख्यानं सौर ऊर्जा वापरणारी गावं उभारण्याची लोकचळवळ देशात उभी राहण्याचा प्रधानमंत्र्यांचा विश्वास. युवा शक्तीच सामर्थ्यशाली भारताचा आधारस्तंभ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. बडोद्यात टाटा एअरबस C295च्या विमान कारखान्याची प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी. नागपूर ते पुणे प्रवास 8 तासात शक्य होणार असल्याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही. गुजरातमध्ये मोरबी इथं माच्छू नदीवरचा केबल पूल कोसळला, 100 लोक नदीत पडले असल्याची भीती. अमरावती शहरात इमारत कोसळून 5 ठार, 2 जण गंभीर जखमी. भारतात विद्यार्थ्यांना फुटबॉलचं शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळावं यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा फिफाशी करार. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात भारत पराभूत, दक्षिण आफ्रिकेचा 5 गडी राखून विजय. सौर ऊर्जेपासून वीज निर्माण करण्यात अग्रेसर देशांमध्ये भारताचा समावेश झाला असून प्रामुख्यानं सौर ऊर्जा वापरणारी गावच्या गावं उभारण्याची मोठी लोकचळवळ लवकरच देशात उभी राहील, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातमध्ये व्यक्त केला. सौर ऊर्जेनं देशातल्या गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात बदल घडवून आणल्याचं सांगताना त्यांनी शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांनी सौर ऊर्जेचा प्रभावी वापर केल्याची विविध उदाहरणं श्रोत्यांसमोर मांडली. अंतराळ क्षेत्रातल्या भारताच्या प्रगतीमुळे अवघं जग आश्चर्यचकित झालं आहे. काही दिवसांपूर्वीच भारतानं एकाच वेळी 36 उपग्रहांचं अंतराळात प्रक्षेपण केलं. ही घटना म्हणजे युवकांनी देशाला दिलेली दिवाळीची विशेष भेट होती, असं ते म्हणाले. अंतराळ क्षेत्र आता खाजगी क्षेत्रासाठीही खुलं झालं आहे, त्यामुळे या क्षेत्रात अनेक क्रांतिकारक बदल होऊ लागले असल्याचं ते म्हणाले. देशातल्या युवा आणि विद्यार्थी शक्तीचं महत्त्वही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये अधोरेखित केलं. विद्यार्थी शक्तीचा आवाका मोठा असून ही शक्तीच सामर्थ्यशाली भारताचा आधारस्तंभ आहे, असं ते म्हणाले. कई बार हम देखते हैं कि जब स्टूडेंट पावर की बात होती है तो इसको छात्र संघ चुनावों से जोड़कर उसका दायरा सीमित कर दिया जाता है, लेकिन स्टूडेंट पावर का दायरा बहुत बड़ा है, बहुत विशाल है. स्टूडेंट पावर भारत को पावरफुल बनाने का आधार है. आखिर आज जो युवा है वही तो भारत को 2047 तक लेकर जाएंगे. जब भारत शताब्दी मनाएगा, युवाओं की ये शक्ति, उनकी मेहनत, उनका पसीना, उनकी प्रतिभा भारत को उस ऊंचाई पर लेकर जाएगी जिसका संकल्प देश आज ले रहा है. विविध हॅकेथॉनमधली देशाच्या युवा वर्गाची कामगिरी, तंत्रज्ञानाशी संबंधित प्रकल्पांच्या निमित्तानं IIT मधल्या युवा वर्गानं विकसित केलेली अभिनव उपकरणं यांची उदाहरणं त्यांनी दिली. यातून प्रेरणा घेत इतर शिक्षण संस्थांनीही संशोधन आणि विकासाशी संबंधित कामं वेगानं करण्यावर भर द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. उद्या 31 ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिनाचा उल्लेख त्यांनी केला. या निमित्तानं देशभर आयोजित केल्या जाणाऱ्या रन फॉर युनिटीतून देशातल्या एकतेचे बंध अधिक दृढ होतात आणि युवा वर्गाला प्रोत्साहन मिळतं, असं ते म्हणाले. गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्येही याच भावनेचं प्रतिबिंब उमटल्याचं दिसलं, असं ते म्हणाले. या स्पर्धेत सेनादल, महाराष्ट्र आणि हरियाणाच्या संघानं केलेल्या सर्वोत्तम कामगिरीची दखल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये घेतली. पुढच्या महिन्यात 15 नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्तानं देशभर साजऱ्या केल्या जाणाऱ्या आदिवासी गौरव दिनाची आठवण त्यांनी श्रोत्यांना करून दिली. बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरोधात दिलेल्या लढ्याचं आणि जीवनकार्याचं त्यांनी स्मरण केलं. त्यांची जीवनपद्धती आणि प्रत्येक कृतीतून पर्यावरणासंबंधीच्या कर्तव्याची जाणीव दिसते. आदिवासी समाजाकडून आपण निसर्ग आणि पर्यावरण संबंधीची शिकवण घ्यायला हवी, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी प्रधानमंत्र्यांनी गुजरात राजस्थान सीमेवरच्या मांगड्या इथं आदिवासी समाजाच्या इंग्रजांसोबत झालेल्या रक्तरंजित संघर्षाचं आणि या लढ्याचं नेतृत्व केलेल्या गोविंद गुरुजी यांचंही स्मरण केलं. अलीकडच्या काळात देशभरात पर्यावरणाप्रती वाढलेल्या संवेदनशीलतेचा पुनरुच्चार प्रधानमंत्र्यांनी केला. पर्यावरण संवर्धनासाठी देशभरात व्यक्तिगत पातळीवर केल्या जात असलेल्या अभिनव प्रयत्नांची उदाहरणंही त्यांनी मांडली.
नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी त्रिपुरातील काही गावांमध्ये राबवल्या जात असलेल्या जैव गाव या उपक्रमाची तसंच केंद्र सरकारनं पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या दृष्टीनं सुरू केलेल्या मिशन लाईफविषयी त्यांनी माहिती दिली. कुछ दिन पहले ही भारत में पर्यावरण की रक्षा के लिए समर्पित मिशन लाइफ को भी लॉन्च किया गया है। मिशन लाइफ का सीधा सिद्धांत है ऐसी जीवन शैली, ऐसी लाइफस्टाइल को बढ़ावा जो पर्यावरण को नुकसान न पहुंचाए। मेरा आग्रह है कि आप भी मिशन लाइफ को जानिए, उसे अपनाने का प्रयास कीजिए। येत्या 8 नोव्हेंबरला गुरु नानक यांच्या जयंतीला साजऱ्या होणाऱ्या गुरुपर्वाचा उल्लेख करून त्यांनी गुरु नानक यांच्या कार्याचं स्मरण केलं. आजच्या मन की बातमधून प्रधानमंत्र्यांनी देशभर साजऱ्या होत असलेल्या सूर्य उपासनेच्या छठच्या सणाचं महत्त्वही अधोरेखित केलं. सांगली जिल्ह्यात मिरज इथं बालगंधर्व नाट्यगृहात कामगारांनी एकत्र प्रधानमंत्र्यांचा मन की बात हा कार्यक्रम ऐकला. यावेळी हजारो कामगारांसह कामगार मंत्री सुरेश खाडे हे देखील उपस्थित होते. प्रत्येक जिल्ह्यात कामगारांसाठीचं एक रुग्णालय, कामगार भवन आणि कामगार क्रीडा भवन उभं केलं जाईल. राज्यातल्या कामगारांसाठी घरं बांधली जातील. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं 5 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाईल, अशी माहिती खाडे यांनी यावेळी दिली. बडोद्यातला विमान निर्मिती कारखाना हे हवाई वाहतूक क्षेत्रात आत्मनिर्भरतेचं पुढचं पाऊल असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. टाटा एअरबस C295 च्या देशातल्या पहिल्या वहिल्या प्रवासी विमान निर्मिती कारखान्याची कोनशिला बसवल्यानंतर ते बोलत होते. हवाई वाहतुकीच्या बाबतीत देश लवकरच जगात 3ऱ्या क्रमांकावर पोहोचेल असं सांगून ते म्हणाले की आत्मनिर्भरतेबरोबरच देशातल्या युवा उद्योजकांना जागतिक बाजारपेठेत उतरण्याची संधी मिळावी या दृष्टीनं सरकार धोरण आखत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे तसंच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल कार्यक्रमाला उपस्थित होते. पुणे आणि औरंगाबाद दरम्यान प्रस्तावित नव्या द्रुतगती मार्गामुळे नागपूर ते पुणे हे अंतर केवळ 8 तासात गाठणं शक्य होईल, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. हा प्रस्तावित मार्ग हरित द्रुतगती मार्ग असेल आणि तो समृद्धी महामार्गावर औरंगाबादला जोडला जाईल. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं हा मार्ग बांधला जाईल, असं गडकरी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या मार्गावरून पुणे आणि औरंगाबादमधलं अंतर 2.25 तासात तर औरंगाबाद आणि नागपूरमधलं अंतर 5.5 तासात गाठणं शक्य होईल, असं गडकरी यांनी म्हटलं आहे. हा नवा मार्ग 128 किलोमीटरचा असेल. यापैकी 39 किलोमीटरचा मार्ग पुणे शहराभोवतीचा रिंग रोड असेल. यावर एकूण 8 मार्गिका असतील. राज्यातल्या अहमदनगर, बीड आणि औरंगाबाद या जिल्ह्यातून हा मार्ग जाईल. या नव्या मार्गामुळे पुणे बंगळुरू द्रुतगती मार्गावरून गोवा तसंच बंगळुरूसह कर्नाटकातले काही जिल्हे पुणे, औरंगाबाद आणि नागपूरला जोडले जातील आणि त्यापुढे ते मध्य प्रदेश आणि उत्तर भारतालाही जोडले जातील, अशी माहिती गडकरी यांनी आपल्या संदेशात दिली आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून राज्यातून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातमीपत्राच्या वेळांमध्ये काही बदल होणार आहेत. त्यानुसार आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळचं राष्ट्रीय बातमीपत्र सकाळी 9:20 ते 9:30 ऐवजी सकाळी 8:30 ते 8:40 या वेळेत प्रसारित होईल. तर आकाशवाणी मुंबई केंद्रावरून रात्री 9:15 ते 9:30 या वेळेत प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र रात्री 8 ते 8:15 या वेळेत प्रसारित होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. गुजरातमध्ये मोरबी इथं माच्छू नदीवरचा केबल पूल आज कोसळला. या दुर्घटनेत त्यावेळी या पुलावर असलेल्या 400 लोकांपैकी 100 लोक नदीत पडले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींवर तातडीनं उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं असून प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधीमधून मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींना प्रत्येकी 50,000ची मदत जाहीर केली आहे. मदत आणि बचाव कार्यात अधिक बचाव पथकं पाठवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. राष्ट्रीय बचाव पथकही लवकरच घटनास्थळी पोहोचत असल्याची माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. अमरावती शहरातील गजबजलेल्या प्रभात चौकात धोकादायक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 5 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना आज दुपारी 1:30च्या सुमारास घडली.
दुर्घटनेनंतर तातडीनं बचावकार्य सुरू करण्यात आलं होतं. बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ढिगाऱ्याखालून 5 जणांचे मृतदेह बाहेर काढले. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना दिले असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर सांगितलं आहे. भारतात फुटबॉलचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि विद्यार्थ्यांना फुटबॉलचं शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळावे यासाठी फिफा फेडरेशनच्या फिफा फुटबॉल फॉर स्कूल या प्रकल्पाअंतर्गत भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयानं आज फिफासोबत करार केला. केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फॅन्टिनो यांनी आज नवी मुंबईत या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी फिफा AIFचे पदाधिकारी उपस्थित होते. या करारानुसार देशभरातल्या 700 जिल्ह्यातल्या मुलांना नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून फुटबॉल प्रशिक्षण दिलं जाणार आहे. फिफा आणि AIAFच्या माध्यमातून हा खेळ पोहोचवला जाणार आहे. यामध्ये सरकारी खाजगी अशा सर्व शाळांचा समावेश असणार आहे. त्यासाठी नवोदय विद्यालय नोडल एजन्सी असणार आहे. त्यातून देशभरातील 2.5 कोटी मुलं फुटबॉलशी जोडली जातील असं धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. हमने टारगेट रखा है आने वाले 4 साल में भारत सरकार, विभिन्न राज्य सरकार, भारत सरकार की ओर से नवोदय विद्यालय संगठन को नोडल एजेंसी बनाया गया है. 700 जिले में स्कूल्स को फुटबॉल के साथ उसकी प्रैक्टिस, उसकी टेक्निक्स और प्रत्यक्ष फुटबॉल फीफा AIFF के माध्यम से फुटबॉल उपलब्ध कराया कि उसको स्कूल तक पहुंचाया जाएगा. राज्य सरकारों को ऑन बोर्ड लिया जाएगा और भारत में 25 मिलियन यानी 2.5 करोड़ बच्चों को फुटबॉल के साथ जोड़ा जाएगा. राज्यात फुटबॉल हा दुसऱ्या क्रमांकाचा लोकप्रिय खेळ व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितलं. या प्रकल्पामुळे मुंबई ही जगाची फुटबॉल राजधानी होईल असा विश्वास फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फॅन्टिनो यांनी व्यक्त केला. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 12 फेरीच्या दुसऱ्या गटात आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. नाणेफेक जिंकून घेतलेला फलंदाजीचा निर्णय आज भारताच्या अंगलट आला. सलामीच्या जोडीसह अन्य फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेल्यामुळे भारतीय संघ निर्धारित 20 षटकात केवळ 133 धावांपर्यंतच मजल मारू शकला. केवळ 40 चेंडूत 68 धावा फटकावणाऱ्या सूर्यकुमार यादवनं डाव सावरण्याचा कसोशीचा प्रयत्न केला, पण इतर फलंदाजांची साथ न लाभल्यानं त्याचा हा प्रयत्न अपयशी ठरला. विजयासाठी 134 धावांचं आव्हान स्वीकारून मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची पडझड सुरू झाल्यानं सामन्यात चुरस निर्माण झाली होती, पण डेव्हिड मिलरनं नाबाद 59 आणि एडन मार्कमनं 52 धावा काढत डाव सावरला. अखेर 2 चेंडू आणि 5 गडी राखत दक्षिण आफ्रिका संघानं विजयावर शिक्कामोर्तब केलं. दुसऱ्या गटातच आज बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात बांगलादेशानं झिम्बाब्वेवर 3 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशनं पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला. सलामीवीर शांतो याच्या 71 धावांच्या जोरावर बांगलादेशानं निर्धारित 20 षटकांमध्ये 7 गडी बाद 150 धावा केल्या. विजयासाठी 151 धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला 20 षटकांमध्ये 8 गडी बाद 147 धावाच करता आल्या. दुसऱ्या गटात आज पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं नेदरलँडवर 6 गडी राखून विजय मिळवला. नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करणाऱ्या नेदरलँडच्या कोणत्याच फलंदाजाला चांगली खेळी करता आले नाही. त्यांचे 8 फलंदाज एकेरी धावसंख्येवरच माघारी परतले. त्यामुळे नेदरलँडला निर्धारित 20 षटकात 9 गडी बाद 91 धावाच करता आल्या. पाकिस्ताननं 14व्या षटकात विजयासाठीचं 92 धावांचं आव्हान पार करत स्पर्धेतला आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. ठाण्याच्या गृहिता विचारे या 8 वर्षाच्या मुलीनं काल एव्हरेस्टच्या शिखरावर पायापर्यंत म्हणजेच बेस कॅम्पपर्यंतचं गिर्यारोहण यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे. इथपर्यंत पोहोचणारी मुंबई महानगर क्षेत्रातली ती सर्वात कमी वयाची गिर्यारोहक आहे असा दावा तिच्या पालकांनी केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रामुख्यानं सौर ऊर्जा वापरणारी गावं उभारण्याची लोकचळवळ देशात उभी राहण्याचा प्रधानमंत्र्यांचा विश्वास. युवा शक्तीचं सामर्थ्यशाली भारताचा आधारस्तंभ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. बडोद्यात टाटा एअरबस C295च्या विमान कारखान्याची प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी. नागपूर ते पुणे प्रवास 8 तासात शक्य होणार असल्याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही. गुजरातमध्ये मोरबी इथं माच्छू नदीवरचा केबल पूल कोसळला. 100 लोक नदीत पडले असल्याची भीती. अमरावती शहरात इमारत कोसळून 5 ठार 2 जण गंभीर जखमी. भारतात विद्यार्थ्यांना फुटबॉलचं शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळावं यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा फिफाशी करार. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात भारत पराभूत. दक्षिण आफ्रिकेचा 5 गडी राखून विजय.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.